आपल्या फिल्म इंडस्ट्रीवर डाव्या विचारसरणीचा बराच पगडा होता ऍक्च्युली. पण सगळ्यात ह्यातला टर्निंग पॉइंट होता 2019च्या निवडणुकीच्या अगोदर आलेला उरी द सर्जिकल स्ट्राईक नावाचा सिनेमा. आणि त्या सिनेमाचा भाजपला किंवा एनडीएला 2019च्या निवडणुकीत खूप फायदा झाला. काही प्रमाणात का होईना, ज्या क्षेत्रावर डाव्याची मनोपोली होती सिनेमा क्षेत्रात, त्याला काही प्रमाणात धक्का देण्याचं काम नक्कीच भाजप आणि त्यांच्या प्रोपोगंडावाल्या सिनेमांनी केलंय. तर हिंदुत्वाची मक्तेदारी फक्त भाजप आणि भाजपकडे, आणि त्यांना लक्षात असं आलंय की जर तुम्ही हिंदुत्वाचा जोरदार प्रचार सिनेमातून केला तर आपली वोट बँक वाढते. आता निर्मात्यांना असं कळलं की जर आपण या विषय एखाद्या हिंदुत्ववादी विषयावर सिनेमा बनवला तर भाजप आपला सिनेमा हिट करायला कदाचित मदत करू शकतं. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मागे नंबर गेमचा एक एपिसोड आम्ही तुमच्या भेटीला आणला होता. त्याचं नाव होतं मोदी सिनेमातून तुमच्या डोक्यात घुसतायत का. तर त्याच संदर्भात आणखी सखोल जाणून घेण्यासाठी या भागात आम्ही आमंत्रित केलंय चित्रपट समीक्षक अमोल उदगीरकर यांना. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर सर, आम्ही एका नंबर गेमवर एक अभ्यास करत होतो आणि नंबर गेमच्या एपिसोडवर. तर त्याच्यामध्ये आम्ही गेल्या 10 वर्षात साधारण एक 60हून जास्त चित्रपटांची यादी काढली, जे चित्रपट राष्ट्रवाद दाखवणारे आहेत, हिंदुत्वाचा प्रसार प्रचार करणारे आहेत किंवा सरकारी योजनांवर आधारित काही चित्रपट आहेत. साधारण या यादीतनं आम्हाला असं कळलं की राजकीय वापर चित्रपटांचा जास्त प्रमाणात केला गेलेला आहे मागच्या 10 वर्षांमध्ये. तर या संदर्भात सिनेमांच्या राजकीय वापरासंदर्भात तुमचं काय निरीक्षण आहे, आणि खास करून गेल्या 10 वर्षांमध्ये? या 10 वर्षांवर तुम्ही बोलतोच, पण मला वाटतं त्याचे थोडे ऐतिहासिक संदर्भ पण द्यायला हरकत नाही या प्रश्नाच्या अनुषंगाने. कारण सिनेमातून आपल्या विचारसरणीचा प्रसार हे आपल्याकडे बऱ्याच आधीपासून होत आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर जेव्हा काँग्रेस सत्तेवर आली आणि नेहरू पंतप्रधान झाले तेव्हा आपल्या फिल्म इंडस्ट्रीवर डाव्या विचारसरणीचा बराच पगडा होता ऍक्च्युली. आणि सिनेमात काम करणारे बरेच कलावंत हे पण डाव्या विचारसरणीनं भारलेले होते. जसे की के अब्बास असतील, बलराज साहनी असतील, गुरुदत्त असतील, आणि अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की आपल्या फिल्म इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळातले, स्वातंत्र्यानंतरच्या अर्थातच, बऱ्याच कलाकारांवर नेहरूंचा खूप पगडा होता, डाव्या विचारसरणीचा पगडा होता. आणि ते स्वतःला अभिमानानं नेहरूवियन पण म्हणून घ्यायचे, कारण नेहरूंवर स्वतः डाव्या विचारसरणीचा बराच प्रभाव होता. त्यामुळेच त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारली होती, रादर दॅन कॅपिटलिझम स्वीकारण्यापेक्षा स्वातंत्र्यानंतर. तर हा सिनेमावरचा प्रभाव, डाव्या विचारसरणीचा प्रभाव बरेच वर्ष टिकून होता आपल्याकडे. त्याला साधारणतः उतरणी लागली सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर. जसा रशियाचं विघटन झालं, सोव्हिएत रशियाचं कम्युनिस्ट राजवटीचं, तसा तोपर्यंत लोकांचा कम्युनिझम कडून बराच भ्रमनिराश झाला होता, आणि त्यात आपल्या सिनेमाचा पण सहभाग होता. आपल्या सिनेमामधून डावी मूल्यव्यवस्था लयाला जाण्याची सुरुवात झाली साधारणतः 1991च्या सुमाराला. तोपर्यंत आपल्या सिनेमातून असा एक प्रचार व्हायचा की सगळे श्रीमंत वाईट किंवा सगळे गरीब हे चांगले, गरिबीचं उदात्तीकरण, अशा बऱ्याच गोष्टी, डाव्या विचारसरणीला पूरक गोष्टी आपल्या सिनेमात असायच्या त्यावेळेला. पण नंतर हे प्रमाण हळूहळू कमी होत गेलं, आणि साधारणतः सोव्हिएत रशियाचं विघटन झालं त्याच्याच आजूबाजूला आपल्या देशात राम मंदिर आंदोलन उभं राहिलं, आणि तिथून आपल्या देशात उजव्या विचारसरणीचा एक चढा प्रभाव आपल्याला दिसतो, आणि डाव्या विचारसरणीचा एक खाली खाली जाणं आपल्याला दिसायला लागतं आपल्याला. पण या सगळ्याला अर्थातच सुरुवात झाली मोठ्या प्रमाणावर 2014 नंतर, जसं तुम्ही मुद्दा जसा मांडलाय. कारण आपण जर बघितलं तर उजव्या विचारसरणीकडे फारसे उत्तम अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक फारसे नव्हते 2014 नंतर. पण 2014 नंतर त्यांना खूप सुपीक रान मिळालं आपली विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांना, आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सिनेमे बनवायला सुरुवात केली. पण सगळ्यात ह्यातला टर्निंग पॉइंट होता 2019च्या निवडणुकीच्या अगोदर आलेला उरी द सर्जिकल स्ट्राईक नावाचा सिनेमा. हा सिनेमा इलेक्शनच्या काही दिवस अगोदरच रिलीज झाला होता, आणि त्यात त्यांनी भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एका धाडसी ऑपरेशनचे कथानक मांडलं होतं, ज्याला देशभक्तीचा खूप मोठ्या प्रमाणात तडका होता. आणि त्यातली हाऊस द जोश ही गोष्ट आपण खूप लोकप्रिय झाली, आणि त्या सिनेमाचा भाजपला किंवा एनडीएला 2019च्या निवडणुकीत खूप फायदा झाला. आणि उजव्या विचारसरणीचे किंवा भाजपच्या
विचारधोरणींना असं लक्षात आलं की सिनेमा हे प्रोपोगंडाचं हे खूप उत्तम साधन होऊ शकतं. हे त्यांना अगोदरपासून माहीत होतंच. पण उरीच्या यशाने त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात शिक्कोमार्तब झालं. आणि मग उरी आल्यानंतर मग काश्मीर फाईल्स आला, तो पण मोठ्या प्रमाणावर हिट झाला. मग नंतर केरला फाईल्स आला, तो पण हिट झाला. आणि आता आर्टिकल 370 सारखा सिनेमा पण बऱ्यापैकी चालतोय थिएटर्समध्ये. तर मला वाटतं की त्यांना सिनेमातून प्रोपोगंडा कसा होऊ शकतो हे त्यांना उत्तमरित्या कळले, जे अगोदर आपल्या डाव्या विचारसरणीच्या लोकांना आधीच माहीत होतं. अजूनही आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी डाव्या विचारसरणीचे लोक कार्यरत आहेत. दक्षिणेकडच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण बऱ्यापैकी डाव्या इंडस्ट्रीचे लोक कार्यरत आहेत. पण काही प्रमाणात का होईना, ज्या क्षेत्रावर डाव्याची मनोपोली होती सिनेमा क्षेत्रात, त्याला काही प्रमाणात धक्का देण्याचं काम नक्कीच भाजप आणि त्यांच्या प्रोपोगंडावाल्या सिनेमांनी केलंय असं मला वाटतं. तर सर मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही नंबर गेमचा अभ्यास करताना या चित्रपटांना गेल्या 10 वर्षाच्या चित्रपटांना 4 ते 5 फिल्टर लावले होते. म्हणजे साधारण 2014 ते 18 या दरम्यान राष्ट्रवाद जागवणारे सिनेमे आले. त्यानंतर 2019ला राष्ट्रवाद टू बायोपिक असा अलगद शिफ्ट पाहायला मिळाला. आणि हे बायोपिक एक साधारण बायोपिक नव्हते, तर राष्ट्रवाद जागवणाऱ्या माणसांचे बायोपिक असतील किंवा स्वतः नरेंद्र मोदींवर सुद्धा एक बायोपिक येऊन गेला. तर या बायोपिक्सच्या बद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? बायोपिकचा ट्रेंड आपल्याकडे ना गेल्या एका मागच्या 1 दशकापासून खूप जोरात होता. पण जसं तुम्ही म्हणताय की आता वाजपेयींवर वेब सिरीज आली, मोदींवर सिनेमा येऊन गेला, आता सावरकरांवर एक सिनेमा येतोय, आगामी सिनेमा. तर हे वाढले मोठ्या प्रमाणात. पण जर तुम्ही व्यवस्थित म्हणजे निरीक्षण केलं तर तुम्हाला जाणवेल की राष्ट्रवादांवर आधारित सिनेमांना जसा रिस्पॉन्स आहे तसा तो बायोपिक्सला नाहीये उजव्या विचारसरणीच्या. म्हणजे आता मला तरी असं उदाहरण आठवत नाही की बॉक्स ऑफिसवर एखादा बायोपिक हिट झालाय. वाजपेयींवरची वेब सिरीज आय डोंट नो, मला नाही वाटत की त्याला फारसा उत्तम प्रतिसाद मिळालाय ऑनलाईन. किंवा मोदींवरचा सिनेमा तर अक्षरशः फ्लॉप गेला, म्हणजे लोक नव्हते थिएटरमध्ये बघायला. हे फार एक विरोधाभासी चित्र होतं. तर बायोपिकचा वाढतोय रेटा आणि यापुढे अजून सिनेमे बनतीलच, म्हणजे कारण त्यांच्याकडे एक मोठा बॅकलॉग आहे उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचा, की ज्यांच्यावर बायोपिक नाही बनले. दीनदयाळ असतील, अडवाणी असतील, मनोहर पर्रीकर असतील, अशा लोकांवर पण यापुढे भरपूर बायोपिक येतील असं मला वाटतं. 2024 नंतर जर पुन्हा भाजपची सत्ता आली तर ह्याच्यात अजून खूप मोठ्या प्रमाणात वाढ होईल. कारण जसं मी म्हटलं की त्यांना 2019 नंतर सिनेमाचं महत्व फार अतिशय उत्तमरित्या त्यांना कळले. बरोबर सर. तर सर आम्ही आणखी एक असं निरीक्षण नोंदवलं की साधारण 2022 नंतर बायोपिक टू हिंदुत्व असा एक शिफ्ट या सिनेमांनी घेतला. आणि त्याच्यामध्ये आपण काश्मीर फाईल्स म्हणू शकतो, 370 म्हणू शकतो, केरला स्टोरी म्हणू शकतो किंवा गोधरा यासारख्या सिनेमांनी ना हिंदुत्व जागवण्याचा प्रयत्न केल्याचं एक निरीक्षण आम्हाला या सगळ्या डेटामधनं मिळालं. तर सिनेमा आणि हिंदुत्वाचा प्रसार आणि प्रचार याबद्दल तुमचं काय निरीक्षण आहे? हे फारच म्हणजे आता हातात हात घालून चाललंय. कारण सध्या देशातील राजकीय परिस्थिती जर तुम्ही बघितली तर हिंदुत्वाची सगळी मोनोपली भाजपने स्वतःकडे ओढून घेतली. म्हणजे तुम्हाला भाजप सोडून दुसरा हिंदुत्ववादी पक्ष कोणता असा प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर सापडायला तुम्हाला 5-1 मिनिटं विचार करावा लागेल. अगोदर अर्थातच शिवसेना होती, पण आता शिवसेना वेगळ्या वाटेवर गेली आहे, जरा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेली आहे. आणि दुसरे हिंदुत्ववादी पक्ष नाहीच आहेत. तर हिंदुत्वाची मक्तेदारी फक्त भाजप आणि भाजपकडे. आणि त्यांना लक्षात असं आलंय की जर तुम्ही हिंदुत्वाचा जोरदार प्रचार सिनेमातून केला तर आपली वोट बँक वाढते. आणि भाजप आणि काँग्रेसमध्ये सगळ्यात मोठा फरक हा आहे बेसिकली, की एखादा सिनेमा जेव्हा रिलीज होतो ना हिंदुत्वाचा प्रचार करणारा, म्हणजे काश्मीर फाईल्स असेल, केरला फाईल्स असेल, आता आर्टिकल 370 असेल, तर भाजपची जी तळागाळात पर्यंत रुजलेली यंत्रणा आहे, ती तो सिनेमा हिट करायला झडझडून कामाला लागते. म्हणजे मला चांगलंच आठवतं की केरला फाईल्स जेव्हा रिलीज झाला होता तेव्हा सगळ्या नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी, उमेदवारीला इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सगळ्यांनी केरला फाईल्सचे फ्री शो थिएटर्समध्ये बुक केले होते. आणि ते लोकांना घेऊन जात होते आणि ते सिनेमे त्यांना दाखवत होते लोकांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तरी फार विन विन सिच्युएशन आहे. म्हणजे ज्यांनी सिनेमाची निर्मिती केली या हिंदुत्वाचा प्रचार करणाऱ्या सिनेमाची, त्यांना पैसे मिळाले, कारण शो तर बुक झाले होते, ते पैसे त्यांना मिळाले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या प्रोड्युसर फायद्यामध्ये. आणि लोकांना फ्री ऑफ कॉस्ट सिनेमा दाखवल्यामुळे लोकांमध्ये एक हिंदुत्वाचं एक वारं पसरायला मदत झाली. कारण सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे. कुठले एक
1000 निवडणुकीच्या सभा एका बाजूला आणि एक सिनेमा एका बाजूला असं म्हणलं तरी चालेल. तर त्या सिनेमाचा प्रभाव लोकांवरून हिंदुत्वाचं वारं जोरात अजून व्हायला लागलं देशामध्ये. तर ही दोन्ही पार्टींसाठी विन विन सिच्युएशन होती. तुम्ही बघत असाल तर स्वतः मोदी खूपदा लोकांना सांगतो की तुम्ही हा सिनेमा बघा. जेव्हा काश्मीर फाईल्स रिलीज झाला तर तेव्हा मोदींनी स्वतः आवाहन केलं होतं लोकांना की तुम्ही प्लीज हा सिनेमागृहात जाऊन बघा. जेव्हा आता तो विवेक अग्निहोत्रीचा तो व्हॅक्सिनवरचा सिनेमा जो आला होता आता, त्याला पण मोदींनी भर भाष्टच सांगितलं होतं लोकांना की तुम्ही जाऊन हा सिनेमा प्लीज बघा थिएटरमध्ये. तर भाजपची यंत्रणा सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाची पूर्ण एक एवढी मोठी यंत्रणा एका सिनेमाला हिट करण्यासाठी प्रयत्न करायला लागते. कारण त्यातून त्यांचाही फायदा असतो आणि त्यातून ज्यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे त्या निर्मात्याचा पण फायदा असतो. तर आता निर्मात्यांना असं कळलं की जर आपण या विषय एखाद्या हिंदुत्ववादी विषयावर सिनेमा बनवला तर भाजप आपला सिनेमा हिट करायला कदाचित मदत करू शकतं. हे अर्थातच प्रत्येक सिनेमासोबत नाही होणार हे मला मान्य आहे. पण काही सिनेमांना नक्कीच ते नरेटिव्हला पूरक ही अशी भूमिका घेणार. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर प्रोड्युसर पण भाजपच्या हिंदुत्ववादाचा प्रचार करण्यास सिनेमांची निर्मिती करणार हे नक्की आहे यापुढे. कारण त्यांना त्यात आर्थिक फायदा दिसतोय आणि त्यात भाजपला आपला राजकीय फायदा दिसतोय. तर ही अशी विन विन सिच्युएशन दोन्ही पक्षांसाठी ऍक्च्युली इथं आहे. त्यामुळे मला वाटतं की आता समजा 2024ला भाजप निवडून आलं तर ह्या प्रकारच्या सिनेमांची अजून एक मोठी लाट आपल्याकडे येईल असा माझा अंदाज आहे. तर सर हा सगळा अभ्यास करत असताना आम्हाला एक गोष्ट अशी जाणवली की सत्ताधारी पक्ष जो आहे तो गेल्या 10 वर्षांमध्ये ट्रायल अँड एरर बेसिसवर चित्रपटांचा वापर प्रोपगंडासाठी किंवा त्यांच्या राजकीय प्रसार प्रचारासाठी करताना दिसला. म्हणजे साधारण 2018 ते 22 या कालावधी दरम्यान काही सरकारी योजनांचा प्रसार प्रचार करणारे चित्रपट सुद्धा आले. म्हणजे पॅडमॅन असेल, सुई धागा असेल, बत्ती गुल असेल, तर यासारखे चित्रपट सुद्धा आले. तर या सरकारी योजनांचा प्रसार प्रचार करणाऱ्या चित्रपटांबाबतीत तुमचं निरीक्षण काय आहे? जसं मी म्हणलं की सिनेमा हे किती प्रभावी माध्यम आहे त्यांना कळलेलंच आहे. तर पण त्यांचा आता जोर मला वाटतं जास्त करून ना की लोकांमध्ये एक पेटता राष्ट्रवाद किंवा पेटता हिंदुत्ववाद रुजवणं हा त्यांचा जास्त हेतू असेल. कारण टॉयलेट एक प्रेम कथासारखा एखादा अपवाद वगळला तर सरकारी योजनांचा प्रचार करणारे सिनेमे फारसे चालले असताना दिसत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की यापुढे ते जास्त करून आक्रमक राष्ट्रवाद किंवा आक्रमक हिंदुत्वाद रुजवणारे सिनेमे जास्त करतील. ज्या डायलॉग मधून खूप हिंदुत्व आणलं जाईल किंवा काही अँटी अल्पसंख्याक भूमिका पण ज्यातून घेतली जाईल असे काही सिनेमे आता यापुढे जास्त प्रमाणात बनतील. आणि जसं मी म्हटलं भाजप हा एक खूप संघटित पक्ष आहे. ते अंधारात गोळीबार करत नाहीत. त्यांची प्रत्येक स्टेज ही प्री प्लॅन्ड असते. म्हणजे तुम्हाला आठवत जर असेल तर 2012 मध्ये सोशल मीडियाचा आपलं नॅरेटिव्ह रुजवण्यासाठी एवढा प्रभावी वापर करता येईल असं आपल्याला कोणी सांगितलं असतं तर कदाचित आपण विश्वासच ठेवला असता त्याच्यावर. पण भाजपने ते करून दाखवलं. त्यांनी स्वतःचा आयटी सेल स्थापन केला. एक संघटित प्रचार मोहीम इंटरनेटवर चालवली, सोशल मीडियावर चालवली आणि त्याचा त्यांना प्रचंड फायदा 2014 मध्ये झाला. आणि अजूनही सोशल मीडिया नॅरेटिव्ह जुळण्यात भाजपचा हात कोणीही पकडू शकत नाही. सिनेमाच्या बाबतीत सध्या ते तेच करतायत. आता कंटिन्यू 3-4 चित्रपट यशस्वी झाल्यावर त्यांना कळलं की आता सिनेमातून आपण अजून प्रभावी प्रचार करू शकतो. हे असे प्रचार करण्याचे फायदे यापूर्वी सिद्ध झालेले आहेत. म्हणजे मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा तमिळ फिल्म इंडस्ट्रीमध्ये असेल तिथे राजकीय विचारसरणीचा प्रचार करणारे सिनेमे मोठ्या प्रमाणावर बनले आणि त्या संबंधित राजकीय पक्षांना जसं अण्णा द्रमुक असेल किंवा केरळमधली कम्युनिस्ट पार्टी असेल त्यांना त्याचा खूप फायदा पण झाला त्याचा. तर आता हेच नॅरेटिव्ह रुजवून आता भाजप स्वतःचा फायदा करू पाहते त्याच्यामध्ये. आणि त्यांची जसं म्हणलं की त्यांची प्रत्येक स्टेप ही खूप प्री प्लॅन्ड पूर्वनियोजित असते. त्यामुळं अंधारात गोळीबार नसतो तो. त्याच्यामुळे मला वाटतं की आता त्यांची पुढची स्टेज पण ते खूप विचार करून उचलतील की 2029च्या निवडणुकीत जर आपल्याला काय फायदा करून घ्यायचा असेल सिनेमाचा तर कुठल्या प्रकारचे सिनेमे बनवायचे ह्याचा व्यवस्थित रिसर्च करून ते पुढचं पाऊल टाकतील हे मात्र नक्की. तर सर या सगळ्या चर्चेदरम्यान मला एक मार्शल मॅक्लुहनचं एक वाक्य आठवतंय, मीडियम इज द मेसेज. तर हे जे वाक्य आहे ना ते प्रोपगंडासाठी फार उपयोगी पडताना आत्ताच्या काळामध्ये दिसतंय. तर सर एका अभ्यासातनं एक अशी गोष्ट समोर आली होती की प्रोपगंडा असेल त्याला सुशिक्षित लोक जास्त बळी पडताना दिसतात.
तर जे जास्त शिकलेले आहेत किंवा वेल एज्युकेटेड पीपल आपण म्हणतो, ही लोक प्रोपोगंडाला डायरेक्ट बळी पडताना दिसतात, असं तो अभ्यास म्हणत होता. तर सर, या प्रोपोगंडाला बळी पडू नये यासाठी काय करता येऊ शकतं, किंवा हे काय गणित आपण मांडू शकतो की सुशिक्षित माणसांनी प्रोपोगंडाला बळी पडू नये, याबद्दल तुमचं काय मत आहे? कारण बहुतेक जण होतं काय आपल्याकडे याच्यामध्ये की जेव्हा जी 2012ला जसं मी म्हटलं भाजपने सोशल मीडियाचा वापर करणं सुरू केलं, तेव्हा खूप त्याला बळी पडणारा पहिला वर्ग होता सुशिक्षित वर्ग. म्हणजे ते आंधळेपणाने अक्षरशः काहीही व्हॉट्सअप फॉरवर्ड एकमेकांना फॉरवर्ड करायचे किंवा आपल्या ग्रुप्समध्ये नातेवाईकांच्या ग्रुप्समध्ये पाठवायचे की जसं भारताच्या राष्ट्रगीताला युनोने सर्वोत्कृष्ट राष्ट्रगीताचा पुरस्कार दिला आहे किंवा भारताच्या काय म्हणतात हा दिवाळीच्या दिवशी दिवाळीच्या रात्री नासाने भारताचे फोटो काढून ते दाखवलेत की सगळ्या भारतात कसं लाईट दिसतोय आणि ते मेसेज फॉरवर्ड केले होते. तर मला वाटतं ना की यात काहीही फरक नाही. आपल्याकडे इंटरनेट लिटरसी खूप कमी असल्यामुळे त्या प्रोपगंडाला आजही बळी पडणारे लोक आहेत. म्हणजे मला आजच सकाळी एक मेसेज आला की कसा भारत 2042 पर्यंत महासत्ता होणार, आकडेवारी देऊन. तर सगळ्यांना माहिती की ती आकडेवारी खोटी आहे. आणि त्याच प्रकार सिनेमाला पण लागू आहे. सिनेमा हे तर व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियापेक्षा खूपच प्रभावी माध्यम आहे, कारण ते ऑडिओ व्हिज्युअल माध्यम आहे. त्यातून येणारा ते तुमच्या अंगावर इतकं वेगानं तुमच्या अंगावर येतो तो मेसेज, तो प्रोपोगंडा सिनेमातला. पण त्याला बॅकग्राऊंड म्युझिक असतं, ऍक्टिंग असते त्याच्यामध्ये ऍक्टरची, त्याच्यामध्ये डायलॉग्स असतात, तुमची वीरश्री भडकवणारे डायलॉग्स वगैरे असतात त्याच्यामध्ये. ते सगळं तुमच्या अंगावर इतक्या वेगाने येतं की माणसं साधं फॅक्ट चेक पण करत नाहीत की सिनेमात जे दाखवलंय ते खरंच तसं झालं होतं का. आपण आपले नाक कान डोळे उघडे ठेवून प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि सिनेमात दिसणारं प्रत्येक गोष्ट किंवा व्हॉट्सअप फॉरवर्ड येणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असेलच असं काही नाही, हे गृहीत धरून जर आपण प्रश्न विचारायला सुरुवात केली, साधे गुगल सर्च केले आपण सिनेमाच्या बद्दल, त्या सिनेमातल्या मांडण्यात जाणाऱ्या इश्यू बद्दल, तरी आपल्याला कळेल की सिनेमातून किती आणि कसा प्रपोगंडा मांडला जातोय ते. केरळा फाईल्सचा तसा एक प्रयोग झाला होता की त्यांनी एक आकडेवारी मांडली होती की इतक्या मुली गेल्या आखातामध्ये वगैरे वगैरे काय त्यांचे धर्मांतर केलं वगैरे. पण त्याला आकडेवारीचा सपोर्ट त्यांना देता आला नाही. तर तो सपोर्ट खूप लोकांनी दिला होता की असं एवढं नाहीये प्रकरण इतकं वाईट केरळ फाईल्स मध्ये दाखवतात तेवढं. पण असंच लोकांनी आपले कान नाक डोळे उघडे ठेवून वावरणं खूप गरजेचं आहे. कारण हे माहितीचं युग आहे. माहितीचा धबधबा आपल्या अंगावर पडतोय. तर त्या प्रत्येक गोष्ट त्यातली खरी असेलच असं नाही, असं आपण गृहीत धरायला पाहिजे. प्रश्न विचारायला पाहिजेत. सिनेमात जे मुद्दे मांडले त्यावर गुगल सर्च करायला पाहिजे. आणि मला वाटतं की लोकांना प्रश्न विचारायला पाहिजे ज्यांनी हे मुद्दे मांडले त्यांना. ही बेसिक खबरदारी आपण घ्यायला पाहिजे की प्रत्येक गोष्ट ही खरी नसते आपल्या समोर आलेली. ती आपण आपल्या तर्काच्या कसोटीवर घासून बघावी आणि मगच निर्णय घ्यावा. हे आपण करू शकतो ऍज अ प्रेक्षक म्हणून, असं मला वाटतं. तर सर, हा शेवटच्या प्रश्नाकडे बोलूया की गेल्या 10 वर्षांमध्ये मोदी सरकारने किंवा सत्ताधारी पक्ष आपण म्हणू, त्यांनी सिनेमाचा त्यांच्या राजकीय फायद्यासाठी चांगला वापर केल्याचं आपण बघितलं. पण त्याच काळात जेव्हा विरोधकांनी किंवा जे सत्ताधारी पक्षांना सामील नाही आहेत किंवा त्यांच्यासोबत नाही आहेत, अशा काही राजकीय पक्षांनी जेव्हा त्यांचे चित्रपट आणले किंवा त्यांचा प्रचार करणारे चित्रपट आणले, उदाहरणार्थ आपण ठाकरे या सिनेमाचं उदाहरण घेऊ शकतो, तर ते जास्त चालले असं दिसत नाहीये. म्हणजे बॉक्स ऑफिसवर त्यांनी जास्त गल्ला जमा केलेला नाहीये. वेळच धर्मवीर हा जो चित्रपट आहे, त्याने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कामगिरी केली, तो सुपरहिट चित्रपट ठरला. तर कुठेतरी गेल्या 10 वर्षांमध्ये सत्ताधारी पक्षाच्या तुलनेत विरोधक सिनेमाचा त्यांच्या राजकीय प्रचारासाठी वापर करण्यात कमी पडलेत, असं तुम्हाला वाटतं का? एकतर विरोधकांनी खूपच हातपाय गाळलं की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. विरोधक अतिशय निष्प्रभ झालेत प्रोपोगंडा आणि नॅरेटिव्हच्या आघाडीवर लढा देण्यामध्ये, आणि त्यांनी अक्षरशः हातपाय गाळलं की काय असं वाटण्याची परिस्थिती आहे. पण मला वाटतं दुसरा मुद्दा असा आहे की त्यांच्या आर्थिक नाड्या पण खूप आवळल्या गेल्यात विरोधकांच्या, असं मला वाटतं की त्यांची प्रत्येक आर्थिक नसेवर दाब दिलाय सरकारने. आणि त्यासाठी अनेक यंत्रणांचा वापर झालेला आहे विरोधकांची आर्थिक कोंडी करण्यासाठी. म्हणजे परवा काही दिवसांपूर्वी बातमी होती की काँग्रेसच्या बँक अकाउंटवरच एका त्यांच्या कुठल्या तरी संघटनेच्या बँक अकाउंटवर ट्रान्झॅक्शन करायला बंदी घातली होती. तर त्यांना मिळणाऱ्या फंडिंगमध्ये कमी आली विरोधी पक्षांना. आणि जर आता या परिस्थितीमध्ये जर कोणी बनवला विरोधी पक्षाच्या नॅरेटिव्हने एखादा सिनेमा, तर त्याच्यावर एखादी कारवाई होईलच, होणारच नाही असं कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे सध्या चारी बाजूने विरोधकांची कोंडी झालीय, ती जितकी सामाजिक झालीय
जितकी नॅरेटिव्हच्या दृष्टीने झाली आहे तितकीच ती आर्थिक कोंडी पण आहे विरोधकांमध्ये झालेली. त्याच्यामुळे मला वाटतं की विरोधकांची बाजू मांडणाऱ्या किंवा विरोधकांचे जे आयडॉल्स आयकॉन्स आहेत त्यांच्यावर सिनेमा येणं आता तरी मला खूप अवघड वाटतं या सगळ्या कारणांमुळे. या आर्थिक सामाजिक आणि ओव्हरऑल सगळी जी कोंडी झाली विरोधकांची त्याच्यामुळे. त्यामुळे विरोधकांना महत्व कळतंय का ते त्यांना कळतंय, नक्कीच कळतंय. पण मुद्दा असा झालाय की नेरेटिव्हची सगळी सूत्र आता भाजपच्या हातात आहेत. ते अजेंडा सेट करतात आणि विरोधकांना उत्तर द्यावं लागते असं झालंय. असं फार क्वचित होतं की विरोधक आपला अजेंडा सेट करतात आणि भाजप त्याला उत्तर देतो, असं फार रिअरली होतंय. तर सिनेमाच्या बाबतीत पण तेच झालंय. भाजपनं आपला एक अजेंडा सेट केलाय सिनेमाच्या बाबतीत आणि विरोधक त्यांना आता प्रत्युत्तर द्यायच्या पण परिस्थितीमध्ये नाहीये. कारण जसं मी म्हणलं की त्यांची आर्थिक कोंडी पण झाली आहे, सामाजिक कोंडी पण झाली आहे आणि मतदानाच्या आघाडीवर पण त्यांची बरीच कोंडी झाली आहे. तर असं विरोधक अनेक अर्थांनी प्रचंड निष्प्रभ झालेले आहेत सगळ्याच बाबतीत. त्याच्यामुळे त्यांना महत्व आता कळलंय सिनेमाचं, पण तो सिनेमा करणार कोण, काढणार कोण आणि त्याला आर्थिक पुरवठा करणार कोण, हे मला वाटतं खूप कळीचे प्रश्न आहेत विरोधकांसाठी. सर खूप खूप धन्यवाद तुमच्या या ॲनालिसिससाठी. आपण पुन्हा एकदा सिनेमा आणि राजकीय प्रचार प्रसार या संदर्भात आणखीन काही नवीन नवीन विषयांवर तुमच्याशी बोलत राहूच. पण मित्रांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आणि खरंच मोदी सिनेमातून तुमच्या डोक्यात घुसतायत का, याबद्दल तुमची मतं काय आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या संदर्भात आम्ही डेटा ओरिएंटेड एक एपिसोड केला आहे, नंबर गेमचा एपिसोड आहे, त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सोबत जोडतोय. तर तोही एपिसोड नक्की पहा आणि द पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.